कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच घेताना गेल्या सप्टेंबर महिन्यात रंगेहात पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297% अधिक संपत्ती संपादित केल्याचं चौकशीत उघडकीस झालंय। त्यानुसार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उल्वे पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। NRI पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी असलेले सतीश कदम याला गत सप्टेंबर महिन्यामध्ये महेश कुंभार या बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उल्वे येथून अटक केलं होतं। त्यानुसार ACBच्या पथकाने उल्वे येथील त्याच्या फ्लॅटमधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती। प्राथमिक तपासात सतीश कदम याने गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडून त्याच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार पोलीस दलात दाखल झाल्यापासून सतीश कदम याने आतापर्यंतच्या कालावधीत म्हणजेच 1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जमवलेल्या संपत्तीची तपासणी ACBच्या मुंबई युनिटचे पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले आणि त्यांच्या पथकाने केली आहे। 6 महिने सुरू असलेल्या तपासणीत सतीश कदम याने त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 3,48,40,00,000 रुपये इतकी अपसंपदा केल्याचे आढळून आले। यावरून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी नोकरीच्या कालावधीत पदाचा अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गाने ही संपत्ती कमावल्याचे उघडकीस आले आहे। त्यानुसार ACBच्या मुंबई युनिटने सोमवारी पोलीस ठाण्यात सतीश कदम याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13 मधील 1B यासह 13(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। Thank you.